नमस्कार. नवीन वर्ष तुम्हाला सुख समाधानाचं, आनंदाचं आणि भरभराटीचं जावो. मुख्य म्हणजे आरोग्यदायी जावो. धनु राशीला 5 ग्रहांचं कोंडाळं धनस्थानातच झालेलं आहे. ठीक आहे, म्हणजे धनस्थानासंबंधी तुम्हाला कुटुंबासंबंधी सगळे पॉझिटिव्ह रिझल्ट मिळणार आहे. इथे रवी मंगळासारखे ग्रह आहेत. थोडेसे गैरसमज होण्याची शक्यता आहे, पण तुम्ही धनुराशीचे आहात. घरामध्ये जे काही तुम्ही जर गैरसमज झाले ते कसे दूर करावे हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. त्यामुळे कुठल्या संबंधी कसे गैरसमज झाले ते दूर तुम्ही करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे शुक्र आणि बुध तिथेच आहे. घरामध्ये मोठी खरेदी होऊ शकते, मोठ्या मौल्यवान गोष्टींची खरेदी होऊ शकते, आनंदासाठी खर्च होऊ शकतो, खाणं पिणं चांगल्या तऱ्हेचं होऊ शकतं किंवा आनंददायी मित्रपरिवारात त्यांना बोलवणं, तुम्ही तिकडे जाणं, ह्याच्या संबंधी तुमचे काही छोट्या मोठ्या गोष्टी, पार्टी किंवा कुठे जाणं, ह्या गोष्टीसाठी तुमचं होऊ शकतं. आणि मुख्य म्हणजे तुम्हाला उत्तरोत्तर प्रगती करण्यासाठी हा अनुकूल काळ आहे. पण तृतीयात राहणं म्हणजे मोठ्या प्रमाणातली कामं तुमची होणार आहे. जी तुम्हाला कामं आलेली आहेत ती चांगल्या प्रकारे यशस्वी करण्यासाठी तुम्ही तत्पर राहणार आहात आणि ती यशस्वी करूनच दाखवणार आहे. एवढं तुमच्या अंगामध्ये धैर्य आहे. मुख्य म्हणजे गुरुची दृष्टी तुमच्या लग्नस्थानावर आहे. म्हणजे तुमची स्वतःची प्रगती करण्यासाठी तुम्हीच स्वतः जबाबदार राहणार आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला निश्चित चांगल्या प्रकारे मिळतील. प्रवास होतील, तुम्हाला प्रवासही ते आनंदाचे होतील. धार्मिक प्रवास होऊ शकतात. ह्या गोष्टी अतिशय आनंददायी, आनंद देणाऱ्या आहेत. सहकुटुंबासहित तुम्ही जाऊ शकता. मनोरंजनासाठी किंवा ट्रिपसाठी, सहलसाठी सुद्धा तुमचा प्रवास होऊ शकतात. त्या गोष्टी या महिन्यात तुम्हाला अतिशय उत्तम आहेत. जरी चतुर्थात शनी असला तरीसुद्धा तिथे काही निगेटिव्ह इफेक्ट होणार नाही आहे. दशम स्थानावर थोडंसं स्लोली काम होऊ शकतं, पण तुम्ही स्वतः ते होऊ देणार नाही, कारण बाकीची ग्रहस्थिती तुम्हाला अनुकूल आहे. म्हणजे ती जिथे धीमेपणा आला होता तिथे गती येणार आहे. म्हणजे मंगळ उच्चीचं झाल्यामुळे इथे गती वाढवतो. मंगळ काय देतो? गती देतो. तर ही गती तुम्हाला चांगलं काम करण्यासाठी, परफेक्शनसाठी, ॲक्युरसीसाठी हा अतिशय चांगला आहे. त्यामुळे हा महिना तुम्हाला चांगला जाणार आहे. मित्रांशी संबंध चांगले राहतील. शेजारपाजारांशी संबंध तुम्ही चांगले ठेवाल. ह्या गोष्टी तुम्ही चांगली दक्षता घ्याल आणि आर्थिक प्रगती होईल. व्यापार, व्यवसाय, नोकरी सर्व ठिकाणी तुम्हाला आर्थिक फायदे आणि सामाजिक फायदेही होण्याची शक्यता आहे. हा महिना अतिशय चांगला जाणार आहे.